आपले लखलखते शमशेर उंचावून शौर्याचा तेजस्वी इतिहास निर्माण करणारे मराठी रयतेचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती शिवराय, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडणारे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीर आणि जवान यांच्या पावनचरणी विनम्र अभिवादन करू. कृष्णा नदीच्या तीरावर बसलेलं आणि ग्रामदैवत श्री बागलाई देवीच्या आशीर्वादानं पुनीत झालेल्या कटापूर नगरीत जय भवानी गणेशोत्सव मंडळ आपणा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. रसिक हो, प्रतिवर्षाची परंपरा कायम राखत याही वर्षी आम्ही आपणासमोर सहर्ष सादर करीत आहोत एक जिवंत देखावा. श्री संत बाळूमामा. बाळूमामांनी मेतके गावी 1932 साली पहिला भंडारा सुरू केला. भंडारा म्हणजे भक्तीचा सुख सोहळा. मामांनी मेतके गावी गरुड खांब म्हणजे रणखांब रोवला. या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे भूतबाधा झालेल्या व्यक्तीनं या खांबाला स्पर्श करताच त्याची भूतबाधा दूर होते. बाळूमामा वैद 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 हो, त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद. रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा, उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा. हे बघा गावकऱ्यांनो, भूत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि ह्यो दुसरा खांब मी इथं या मेतक्यात रोवलाय. आणि ह्यो भंडारा जन्मला समुद्र मंथनात. माझा ह्यो भंडारा हातात घेऊन पाप कराल, चोरी लबाडी करशिला तर लक्षात ठेवा, परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे. तेव्हा या भंडाऱ्याची शपथ घेऊन खोटं नाटक करशिला तर फुकट मरशिला. कोण रे मामा? आमच्या गावचा आहे जी. भूतानं हे झाड धरलं पिसाळलं की 4-5 जणांना आवरत नाही. मामा लिंबू उतरवला, कोंबडं दिलं, समज उतार केलं. हो बाबा काही शांत होईना मामा. असं तुमच्या या खांबाबद्दल लय ऐकलं होतं म्हणून इकडे आणलाय. लय आशेनं आलोय मामा. आणाला इकडं त्याला माझ्या समोर. अरे सुक्काळीच्या असं ऐकलं नाही त्यो, त्याला खांबाला धरायला हवा. चल जरा बघा मामा काय करते ते. सोडतो पण आधी त्या झाडाला सोड. नाही सोडणार मी. माझ्या संकट ह्याला घेऊन जाणार. माझ्या मालकाचा मला आदेश आहे. सोड रे. अरे हे झाड सोडायला काय पाहिजे तुला? मला काय पाहिजे? मला 2 पायाचं, उलट्या पाकाचं, लाल बाटलीतलं, अंधुराची कांडी हे समजा पाहिजे मला. तरच सोडणार ह्याला. तुला ह्यातलं काय बी मिळणार नाही. मुकाट्यानं सोड त्याला. आल्या घरी परत जा. मग नाही जाय सोन्या. मामा हे असं ऐकणारं बेनं दिसत नाही. त्याच्या डोक्यावर तो मोठा दोडला ठेवायला पाहिजे. ठेवू काय? तुझ्यासारखी लय भूत आलती तिथे. डोक्यावर धोंडा ठेवताच नको नको म्हणून पळाली.
पंचमहाभूतावर मामाची सत्ता आहे. पाटील ठेवा ते धोंडा त्याच्या डोक्यावर. जातो मी झाड सोडून जातो. नको आता जाशील रे, पण परत आलास तर गाठ माझ्याशी आहे. नाही आता येत नाही. पडल बघा तो झाला जरा. ह्या जगाच्या कल्याणासाठी म्या इथं खांब रवलाय. युगानुयुग या खांबाचं अस्तित्व आणि पावित्र्य राहील. ह्यो माझा भंडारा आणि ह्यो खांब माणसाची समधी संकट तारून येईल. बाळूमामाच्या नावानं! बाळूमामाच्या नावानं! कर्नाटक मधल्या रामदुर्गच्या परिसरात दुष्काळानं लोक हैराण झाले होते. या भागामध्ये गेली 3 वर्ष पावसाचा एक टिपू सुद्धा पडला नव्हता. झाडं वेली सगळी पार मरून गेली होती. पिकं करपत गेली होती. डोंगर बोडके झाले होते. जनावरांना चारा पाणी नव्हता. म्हणून बाळूमामा हा परिसर सोडण्याच्या विचारात होते. याच दरम्यान रामदुर्गचे लोक बाळूमामांना भेटण्यासाठी गेले. काय रे बाबा, हे दुष्काळ काय म्हणायचं? आता आपल्याला बाळूमामाशिवाय दुसरं कोण नाही. आपण मला तर वाटतं आपण सगळी बाळूमामाकडे जाऊया आणि भेटेल आपल्या गावाने सांगूया. चला. राम राम बाळूमामा. राम राम. कसा आहे सा मामा, अहो कसं आहे सा म्हणून काय विचारता? हा? दुष्काळानं पार हैराण झाले आम्ही. मामा आमच्या कृपा करा, पण गावावर पाऊस पडा मामा. पाया पडतो मामा, गावावर पाऊस पडा. अरे असं काय करायलाय सा? मला पाऊस पाडता येतोय होय? आम्हासनी ठाव आहे, तुम्ही देव हायसा. तुमची चराचरावर सत्ता हाय. ಮಾಮ ನಮ್ಮ ಜೀವನ ನಿಮ್ಮ ಕೈಯಾಗ ಐತಿ ನಿಮ್ಮ ನಮಗ ಉಳಿಸರಿ. चारा नाही म्हणून तुम्ही गाव सोडून चाललायसा. अहो पण आम्ही कुठे जायचं? हा, पर म्या काय करू? अरे म्या जर पाऊस पाडणारा असतो तर असं मेंढर घेऊन फिरलो असतो का? असं करू नका मामा. आमचं ऐका, पाऊस पाडा, नाहीतर आमचा देवावरचा विश्वास उठल. ಹೌದು ಮಾಮ. मामा तुम्ही पाऊस पडला नाही तर आमची जनावर मरून जातील. मामा त्या मुक्या प्राण्यांसाठी पाऊस पाडा. मामा बकरी कोंबडी बी घेऊन झाली. मामा. प्रकारचा जीवन झाला तरी बी देव आमच्यावर प्रसन्न होईल मामा. मामा पाऊस पाडा. अरे देव भक्तीचा केला आहे, त्याला श्रद्धेची हाक ऐकू येते बाबांनो. वर त्याला लोक प्रसन्न करायला मुक्या प्राण्यांचा बळी देतात. त्या बिचारांनी काय केलं रे? शक्तीचा वापर भक्तीसाठी करा, चांगल्या कामासाठी करा, मुक्या प्राण्यांचा सांभाळ करा. अरे सुकाळीच्या, अरे या लोकांनी जगू देतोस का नाहीस? अरे जनावर पाण्या वाचून तडपडायला लागल्यात, माणसं पाणी करायला लागल्यात. अरे किती अंत बघशील यांचा? ये लवकर. अरे तुला माझ्या मेंढरांचा आणि माणसाचा जीव वाचवायचा आहे. तुझ्या येण्याची वाट बघत बसलो असतो रे, पण पुण्यांदा इथं तुझ्यासाठी रगत सांडायला नको. माझा सबूत म्हणजे रामाच्या सुटलेल्या बाणासारखा आहे. त्याच्या नशिबात फेरफार करतो म्या. हे नशिबात लिहिलेलं नसल ते बी देतो म्या.
आईला भेटण्यासाठी गेले होते. बाळू, हा? आता कुठल्या भागात जाणार आहेस? तिकडं जमखंडी सावळगे गावाकडे जायचं म्हणतोय. अरे जन्मापासून आज पातूर कधी विचारलं नाहीस कुठं जाणार, कधी येणार, आणि आज अचानक काय विचारतेस? असं काय नाही रे, सहजच. बर, निघ तू आता, पण जपून जा लेकरा. आणि आता आपली भेट. अरे आता मला काय वाटत नाही आपली पुण्यांदा भेट होईल म्हणून. ही आपली शेवटची भेट. बाळू, बाळू. यानंतर मामा जमखंडीला निघून गेले. काही दिवसांनी त्यांची आई आजारी पडली. ती मृत्यूशय्येवर होती. वही आपा, हा वही आपा, बाळू आला काय बघ र. आई बाबा, मामा जमखंडीकडे हायता. बाळू, ए बाळू, ये की र. म्या काय जगीन असं वाटत नाही बघ. तुला जाण्याआधी एकदा डोळे भरून बघू देत की र. बाळू, अरे जोत्या, आय बोलवायला लागले र. अरे अरे काय होतंय तुला? बाळू, अरे तुला 9 महिने म्या पोटात वाढवलं, तुला लहानाचा मोठा केला, पण आजवर मला कळलंच नाही तू कोण आहेस. अगं आहे, मी तुझा बाळूच आहे की. नाही बाळू, मला ठाव आहे, मला ठाव आहे तू कुणी साधा सुद्धा नाहीस. अरे तू कोण आहेस र? तू कोण आहेस हे एकदा मला माझं डोळं मिटण्याआधी कळू दे. कोण आहेस तू बाळू? आहे, हे आहे. अरे तू कोण आहेस तेवढं सांग, म्हणजे मी सुखानं डोळं मिटाया मोकळी. तुझं खरं रूप दाखव की बाळू. कोण आहेस तू? आई, मीच कैलासाचा राणा हाय, आणि मीच पंढरपूरचा विठ्ठल. या चराचरात हाय. ही पंचमहाभूत माझ्या इशाऱ्यावर चालत्या. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, तो जगाचे चाळीता. देवा, 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 मी धन्य झालो. देवा, मी धन्य झालो. तुम्ही तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतला देवा. आहे तुझं पुण्यच एवढं मोठं आहे की म्या तुझ्या पोटी जन्माला आलो. आता तू या देहपाशाच्या शापातलं मुक्त झाली आहेस बघ. आहे बाळू, बाळू, बाळू. हे माझ्या भाविकांना देखावा पाहता नाही, अशा भाविकांनी समोर बसून घ्यावे देखावा.